ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी काल हायकोर्टानं दिलेल्या कानपिचक्यांनंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत लवकरात लवकर आझाद मैदान सोडण्यास सांगितलंय। आंदोलन करण्यासाठी कोर्ट आणि पोलीस यांनी अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे जरांगे पाटलांनी मागितलेली पुढची आंदोलनाची परवानगी नाकारली आहे। तसंच जरांगेंनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्यांचीही दखल घेत नोटिशीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलाय। लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करा असं जरांगेंना पोलिसांनी बजावलेलं आहे, नोटीस बजावलेली आहे आणि त्यात हे नमूद केलंय न्यायालय पोलीस यांच्या अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याचं या नोटिशीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच ज्या प्रकारे माध्यमांमध्ये वक्तव्य केली गेली त्या वक्तव्यांचीही दखल घेत नोटिसीत ते नमूद करण्यात आलंय। अर्थात आता या सगळ्यानंतर मनोज जरांगे आंदोलकांना काय आदेश देतात, पोलिसांच्या या नोटिशीचं पालन होतं का, या सगळ्याकडे लक्ष असेल। दरम्यान या सगळ्या संदर्भात आम्ही वकिलांशी बोलत असून न्यायालयामध्ये आम्ही देखील आमची बाजू मांडू असं समन्वयकांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भात मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। दरम्यान या नोटीसच्या संदर्भात जरांगेंच्या कोर कमिटीचे सदस्य चंद्रकांत भराट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आम्हाला मान्य आहे ना, 5000 लोक इथे राहतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। आता म्हणतात की आझाद मैदान रिक्त करा आणि 5000 लोक कुठे बसवायचे? आझाद मैदान रिक्त करा असंही म्हणायचं, 5000 लोकांना परवानगी देतो असंही म्हणायचं, हे कुठल्या पद्धतीने चालतंय? नुसती फॉर्मॅलिटी आहे, कोणती फॉर्मॅलिटी पत्र म्हणजे नोटीस ते का असं म्हणायला काही हरकत नाही। त्यांनी असंही म्हणतात की अटी शर्तींचं उल्लंघन तुम्ही केलेलं आहे, ज्या अटी दिल्या होत्या अटीसाठी। अटी शर्तीचं उल्लंघन कसं झालं की अटी शर्तीची ज्यावेळेस यांचं अन्न पाणी बंद केलं गव्हर्नमेंटने आणि इथलच्या सरकारने आडमुठेपणा करून हे जे अन्न पाणी बंद केलं तेव्हा बाहेरून आमचं अन्न पाणी यायला लागलं, खाद्यपदार्थ घेऊन यायला लागले। मग त्यांना ते कुठं खातील? रस्त्यावरच खातील ना। मग अशा पद्धतीने तुम्हाला त्रास थोडाफार होणारच आहे। याचा अर्थ असं नाही की कुठल्याही प्रकारचे सोडणार नाही आझाद मैदान, आझाद मैदान सोडणार नाही। आझाद मैदान आम्हाला 5000ची परवानगी दिली, आम्ही 5000च्या परवानगीने मी आझाद मैदानात राहणारच आहोत। त्याबद्दल काही नोटीसला विनंती करणार आहोत, नोटीसला उत्तर देणार, परत विनंती करणार, रोज रोज विनंती करणार, कारण आम्ही आमच्या हक्कासाठी या ठिकाणी लढतोय। जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू प्रोसेसमध्ये यायला जाईल। आम्हाला कोर्टाला नाकारायचं नाही किंवा कोर्टाला हे करायचं नाही, आम्ही कोर्टाचा आदरच करतो। पण प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा असं जर करत असेल तर सरकार मला वाटतं काहीतरी गलत फहमी करते कोर्टाची आणि कोर्टाचा म्हणजे कोर्टाला वेगळ्या प्रकारचं निर्देश करण्याचा प्रयत्न करते।